मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्धभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना या योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे अनुदानाचे पैसे तुम्हाला थेट सोमवारपासून थेट खात्यामध्ये जमा होणार आहे। आता यामध्ये जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी 5,000 रुपये मिळणार आहे आणि इतर जे लाभार्थी वर्ग आहेत त्यांना 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे। तर लक्षात ठेवा, 5,000 रुपये फक्त अपंग जे आहेत त्यांच्यासाठी असेल, कारण की त्यांना राज्य सरकारने प्रतिमाहा 2,500 रुपये केलेले आहे आणि इतरांना जे आहेत फक्त 1,500 रुपये आहेत, ज्यामध्ये महिला असतील किंवा भूमिहीन शेतकरी वर्ग असतील त्यांना या ठिकाणी 3,000 रुपये मिळणार आहे 2 महिन्यांचे। तर महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत 16 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी GR करण्यात आलेला आहे आणि या GR अंतर्गत जे आहे लागणारा निधी जो आहे वितरित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये बघितलं तर महत्त्वाचे कोणकोणते जिल्हे आहेत लवकरात लवकर या ठिकाणी आपण बघून घेऊया। आता यामध्ये बघितलं तर आपण माहे डिसेंबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत, ज्यामध्ये 16 जानेवारी 2026 रोजीचा हा शासन निर्णय आहे। या अंतर्गत जिल्हा वेतनोत्तर साठी यामध्ये आपण जर बघितलं तर विभागानुसार या ठिकाणी पैशांचं वाटप करण्यात आलेलं आहे। पुणे विभागांसाठी या ठिकाणी बघितलं तर 5,13,39,000 एवढी निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेले। कोकण विभागांसाठी 4,93,000, नाशिक विभागांसाठी आपण बघितलं तर 5,70,00,000, नागपूर विभागांसाठी 4,69,00,000, अमरावती विभागांसाठी 4,92,00,000, तर छत्रपती संभाजीनगर विभागांसाठी 3,88,00,000 एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये आपण जर बघितलं तर जे विवरणपत्र आहे टोटल जर आपण निधींचे या ठिकाणी वाटप बघितलं तर जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 6 विभाग आहेत, त्या 6 विभागातील प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी निधींचं वाटप केले जाणार आहे। आता या ठिकाणी टोटल जर निधी आपण बघितलं तर 29,28,30,000 एवढा जो निधी आहे राज्य सरकारने या ठिकाणी वितरित केलेला आहे। आता हा जो निधी आहे या ठिकाणी वितरित केलेला आहे संबंधित विभागाला। आता सोमवारपासून याची हालचाल सुरू होईल आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुद्धा सुरू होणार आहे। आता यामध्ये बघितलं तर जे काही भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राज्य सरकारने पैसे जमा केलेले आहेत, ज्या अंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना जे 2025चा जे महिना आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी जे आहेत निधींचं वितरण करण्यात आलेले, ज्या अंतर्गत पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर अशा विभागांचा या ठिकाणी समावेश आहे। आपण जर बघितलं तर यासाठी 12,99,000 एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे आणि हा सुद्धा निधी जे आहेत जे काही पात्र लाभार्थी त्यांच्या खात्यामध्ये थेट DBT अंतर्गत जमा होणार आहे। DBT म्हणजे ज्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जर तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की तुम्हाला सोमवारपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 3-3 हजारांचा हा हप्ता असेल जे काही पात्र लाभार्थी त्यांच्यासाठी, आणि जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना 5,000 रुपये या ठिकाणी 2 महिन्यांचे मिळणार आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।